मित्रांनो इथून तुम्ही बघू शकता नजारा काय दिसतो इथून नजारा मित्रांनो. तर पंत्या बिंत्या बघत आहे मित्रांनो. जाता जाता मी म्हणलं इथलं पण थोडंफार शूट करून जावं. कसं काय मावलं इथं सगळीकडे. पण अमेरिकेच्या रोडमध्ये आहे आता सध्याला. नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कसे आहे तुम्ही सगळे? आय होप सगळेजण एक नंबर असतात. दरवेळेस प्रमाणे वेलकम बॅक टू द झेनी नमदार व्लॉग. मित्रांनो आता जस्ट एकाने मी चाललेलो आहे एका मित्राच्या घरी, जिथं आज गैरवी शरीफची आम्हाला दावत दिलेली आहे. तर तिथं आम्ही जाऊन जेवण वगैरे करणार आहे, कारण की आज स्पेशल आहे बिर्याणीचा मेनू. तर त्यामुळे आम्हाला जाणं तर बनतंच ना, कारण की आय लव्ह बिर्याणी. ठीक आहे. आणि यानंतर आहे का तुम्हाला माहितीच आहे दिवाळीचं सीझन आहे आणि बारामतीमध्ये का सर्व ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे लाईटीचे वेगवेगळे प्रकारचे असे डेकोरेशन. तर आज आपण तिथं जाऊन बघणार आहे की कशा प्रकारचं डेकोरेशन करायला लागलेले सगळे नाही का. तर आपल्या दुकानाच्या समोर असू द्या किंवा मग मारवाड पेठमध्ये असू द्या किंवा मग सिनेमा रोडला असू द्या, सगळीकडे जाऊन आपण एखादा शूट करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बिर्याणी खायला जाऊन, जेणेकरून आपलं पोट भरेल. मग त्यानंतर आपण लगेच कामाला लागूया. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर लेट्स गो, आपण लगेच जाऊया विदाऊट टाइम वेस्ट करता आणि तुम्हाला सगळं दाखवूया. कसं काय दिसतोय मी? एक नंबर ना अब्बा, काहीतरी करा मी. एक नंबर संपला विषय. एक नंबर पप्पांनी म्हणले ना. आता काहीच बघत नसतो मी, तोंड पण बघत नसतो आरसे. जायचं डायरेक्ट. तर चला, उशीर होतोय आपल्याला. लेट्स गो. आपण आपली जावा नाही, आपण आपली स्कूटीच घेऊन जाणार आहे. जावा आज नको घेऊन जायला, आपण आज स्कूटी घेऊन जाऊया. कारण की स्कूटीमध्ये एकदम ओके. ठीक आहे, पेट्रोल आता कमी आहे. हे बघा चिल्लर 50 रुपयाचा पेट्रोल टाकून जायचं आपल्याला. पूर्ण 50 रुपयाचा पेट्रोल टाकून जायचं MIDCला आणि जेवण करून मग आपल्याला पूर्णपणे शूट करायला जायचं. तर कशाला टाइम वेस्ट करायचं. चला लेट्स गो. मस्त झालं आहे का? येऊ का? बाय बाय. बुक बुक बाय बाय. काय करा, जेवण वगैरे करून सगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर येता येतात मी म्हणलं भैयाच्या मेडिकलवर यावं. भैया निवांत बसलेला इथं. आता रस्त्यात आहे का ना भैयाचं मेडिकल लागत होतं. तर मी म्हणलं पहिलं मेडिकलमध्ये यावं, मग त्यानंतर आपण शूट करायला जावं. पण आता जेवण एवढं झालेलं आहे की झोपायला लागलेली आहे. पण झोपून चालणार नाही, कारण की तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं की आपल्याला सगळं बघायचं बारामतीमध्ये. तर ठीक आहे, थोडा वेळ तर 5 मिनिटं थांबू, भैयावर बोलूया. त्यानंतर मग लगेच डेकोरेशन बघायला जाऊया आणि सगळं डेकोरेशन बारामतीमधलं आपल्याला कव्हर करूया या व्हिडिओमध्ये. लेट्स गो. हे आहे आपला सिनेमा रोड. जे पूर्णपणे डेकोरेट केलेलं आहे मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता. असं वाटत आहे की कुठेतरी आपण अमेरिकेच्या रोडमध्ये आहे आता सध्याला. मध्ये मध्ये रंगबिरंगी कलरचे आकाश कंदील लावण्यात आलेले. काय मस्त वाटतंय. क्या अच्छा लग रहा है. तर आजूबाजूला बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथं बघा सगळे असे या प्रकारचे दुकान लागलेले आहेत. म्हणजे घरात आपण जाऊ शकतो असे डेकोरेशनचे सगळे आकाश कंदील किंवा मग बाकीचे डेकोरेशनचे सामान वगैरे सगळं पंत्यापासून सगळं इथं भेटत आहेत. किती मस्त वाटतं इथं फिरायला. हे बघा वाईड अँगलमध्ये पण बघून घ्या. आता सध्याला आम्ही गाडीवर आहे, बघू शकता तुम्ही वाईड अँगलमध्ये. दिवाळी पाहिजे तर अशी पाहिजे, असं वाटायला पाहिजे की यार दिवाळी आलेली आहे. असं डेकोरेशन करा. हे बघा सर्व कपड्याची दुकानं असू द्या, छोटे मोठे चहाचे दुकान असू द्या, हर एक गोष्टी इथं आहे का ना पूर्ण सजावट केलेली आहे. आता जस्ट आता आपण इथं आलेलो तर चला एक चहा तर बनती आहे ना, चहा पिऊया. घेतलेली आहे मित्रांनो. इथं तुम्हाला दाखवायचं होतं 1 मध्ये 2 करताना, पण हे याला दम नव्हतं त्यामुळे लगेच त्यांनी खप्पकणी घेतले. राहू द्या, काय हरकत नाही, कारण की छातीमध्ये माझ्या जर ते सोयलला जेवण करायचं त्यामुळं आम्ही अर्धी कप चहा घेतलेली आहे. आता इथं बघा चहा पीत आहे का नाही, हे डेकोरेशन बघायचा जो मजा आहे ना ते वेगळाच आहे. तर पंत्या बिंत्या बघत आहे मित्रांनो. जाता जाता मी म्हणलं इथलं पण थोडंफार शूट करून जावं. वा, पंत्या तर आपल्याला नंतर न घ्यायचीच आहे. पण इथं बघा ना कसे का आकाश कंदील वगैरे लावलेत. हे थांबून बघितल्यानंतर कळणार आहे की बाबा कसे काय नाही का. इथं बघा काय मस्त डिझाईनचे यावेळेस आलेले आहेत आकाश कंदील वगैरे सगळे मोठे छोटे सगळे. त्यांना प्राईस तर नाही विचारायचे आता आपण सध्याला, कारण की त्याला खूप वेळ जाईल. पण पंत्या वगैरे बघण्यात आले तर बघा नवीन डिझाईनचे पंत्या आहेत सगळे. ही
बघायलाच किती अट्रॅक्टिव्ह वाटतात सगळे पणत्या असू द्या किंवा मग हर एक गोष्टी. बघा रांगोळीचं सामान, रांगोळी वगैरे दिवाळीची शान आहे इथं. आता इथं बघा, इथं पुढं तर किती मोठं दुकान आहे, किती प्रॉपर वाटते बघा. हे मुलगा एकदम खुश झालेला आहे बघा बघा बघा. वाव, व्हाईट कलरची का आकाशकंदील पण भारी आहे. आपल्याला बाकीचं पण दाखवायचं मित्रांनो, त्यामुळे आपण इथं प्राइसिंग वगैरे विचारायला कारण टाइम वेस्ट नाही करत आहे. हे आहे आपले हनुमान मंदिर भिगवण चौकातलं आहे ना आपल्याला, तिथून आपण सुभाष चौकात आणि गांधी चौकापर्यंत आता जाणार आहे मित्रांनो. इथं बघा मधीच एक मोठा असं एक आकाशकंदीलच लावण्यात आलेला आहे असं म्हणू शकतो आपण. आता इथं बघा मारवाड पेठ, व्यापारी पेठ असं आपण भरपूर नावाने इथं ओळखतो याला. गर्दी पण तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो किती आहे आणि किती चांगल्या प्रकारे आहे का नाही. म्हणजे एकदम म्हणजे असं भिगवण चौकापासून ते का नाही गांधी चौकापर्यंत डेकोरेशन केले असं आपण सांगू शकतो. आता हे बघा लाईटचे दुकानं वगैरे किती का नाही चमकतात इथून. इथलं एक ना एक कपड्याचं दुकान असू द्या, एक ना एक खाण्यापिण्याचं दुकान असू द्या किंवा मेडिकल असू द्या किंवा कुठल्याही मोठ्या व्यापाऱ्यांचं दुकान असू द्या, ते पूर्णपणे इथं सजावट करण्यात आलेली आहे. मित्रांनो इथून तुम्ही बघू शकता नजारा काय दिसतो इथून नजारा मित्रांनो. कॅमेरामधून तरी का नाही असे एवढं कॅप्चर होत नाहीये, पण असं नॉर्मल बघायला गेलं ना मित्रांनो खूप खतरनाक वाटतं इथून. एक मिनिट मी तुम्हाला इथं फोकस करून दाखवतो कशा प्रकारचं इथं डेकोरेट केलेलं आहे. एक सेकंड. हे बघा मित्रांनो एकदम बेस्ट वाटतं इथून. चला आता इथून आपण थोडंसं राईट जाऊया आणि राईट जाऊन आपण बघूया. गांधी चौकातनं राईट मारून आपण डायरेक्ट आता झालेलो आहे मारवाड पेठमध्ये. इथं बघू शकता त्या हर एक रोडला वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे मित्रांनो. इथं बघा ना नॉर्मल लाईटची डेकोरेशन करून प्लस मोठी LED लाईटची डेकोरेट करून परत आत मधल्या साईडला आकाशकंदील लावण्यात आलेलं आहे. आता इथं थोडं आपण ब्लॅकमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, म्हणजे अजून तुम्हाला थोडं अट्रॅक्टिव्ह वाटेल नाही का. हा आता बघा कसं दिसतंय. हे बघा राजस्थान दुकान आपला म्हणजे दिवाळीच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त चालणारं दुकान पण म्हणू शकतो आपण, कारण की मी इथं काम केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं थोडं पुढून आपण वळून येऊन भरपूर अशा गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया अजून. कसं काय माहोल आहे इथं सगळीकडे. सगळे फळाची दुकानाचे दुकान सगळीकडचे दुकान आहे का नाही का आपल्याला बघायला भेटतं तिथं. जिथं तिथं पणत्यांची दुकान लागलेली आहेत. बघा किती मोठं दुकान लागलेलं आहे आकाशकंदीलचं याचं. आणि गर्दी पण तुम्ही इथं बघू शकता दिवाळीच्या खरेदीसाठी पूर्णपणे गर्दीचा माहोल आहे इथं. आता किती वाजलेत बघा तुम्ही, 9:30 वाजायला आलेत, पण तरीही गर्दी कमी नाही. नाहीतर नॉर्मल टाईमला एकदम कमी असते गर्दी इथं. वरती पण आकाशकंदील बघा, रांगोळीचे दुकान. इथे रांगोळीचे दुकान वगैरे भरपूर आहेत. आता इथं बघा रांगोळी, मूर्त्या, किल्ले. काय मस्त वाटतं माहोल. दिवाळीचा माहोलच वेगळा दिसतोय यार इथं पूर्ण, माहिती का. बघा जिथं तिथं रांगोळ्यांचे दुकानं लावले आहेत. त्यानंतर आपलं दिवाळी आली, दिवाळीत किल्ला वगैरे असले तर काय पहिले मातीचे किल्ले वगैरे आपण घरी बनवायचो, पण आता सध्याला तर ते किल्ले पण आपल्याला भेटतात इथं.
भरपूर दुकान लागलेत मित्रांनो, भरपूर दुकान. आता बघा ना, जिथे जिथे आपल्या दुकान दिसणार आहे, आकाश कंदील वगैरे हर एक गोष्टी तिथे तुम्हाला दिसू शकतात. बघा छोटे छोटे दुकान या साईडला वगैरे. हे बघा गोडचं वगैरे दुकान, पाणीपुरी वगैरे. आता गांधी चौकातनं परत आपण आपल्या कदम चौकात चाललेलो आहे मित्रांनो. तिथलं पूर्ण डेकोरेशन बघू शकता तुम्ही इथं. म्हणजे पूर्ण बारामती सजवली आहे मित्रांनो. आपल्याकडे जर ड्रोन वगैरे असला असता ना आता जस्ट, तर आपण वरून पण तुम्हाला दाखवलेलं असतं वरून कशी दिसते आपली बारामती. हे बघा इथं पण दुकान वगैरे आहे बघा, फुलांचा वगैरे. एकदम मस्त डेकोरेशन वगैरे झालं मित्रांनो. आणि इकडे बघा फराळाचं पण आहे का नाही, मोठे मोठे दुकान इथं लावण्यात आलेले आहेत मित्रांनो. एक फराळाचा एक व्हिडिओ आपल्याला सेपरेट तर काढायचाच आहे मित्रांनो. घरी आलेलो आहे आणि बारामतीत जेवढं आहे का नाही आज म्हणजे का सगळीकडे का म्हणत होते की चांगलं डेकोरेशन आहे, चांगलं डेकोरेशन आहे, ते सगळं तुम्हाला दाखवलंय मित्रांनो. सगळ्यात मेन गोष्ट म्हणलं तर भिगवण चौक ते आपले जो सिनेमा रोडचा पूर्ण आहे ना ते पॅच पूर्ण आहे का नाही, एक असे माझं जसं शर्ट आहे तसं आहे का नाही एकदम ब्लू कलर मध्ये सजवलेलं आहे. आणि त्यानंतर परत भिगवण चौक ते सुभाष चौकात डायरेक्ट गांधी चौकापर्यंत का नाही पूर्ण वेगळं डेकोरेट आहे. आणि त्यानंतर परत मारवाडपेठ आहे ना, जो राजस्थान वगैरेचं दुकान आहे ते वेगळं पूर्ण सजवलेलं आहे. ते सगळं तुम्ही तुम्हाला दाखवलेलं मित्रांनो. कारण की ते सगळं पट्टा जो होता ना तेवढंच जास्त म्हणजे असं नाही का पूर्ण यावेळेस लाइटिंग वगैरे लावण्यात आलेलं नाही का, तर ती एकदम बेस्ट वाटते बघायला. आणि हेच मेन आपल्याला डेकोरेट तुम्हाला दाखवायचं होतं. आकाश कंदील वगैरेचं पण दुकान तुम्हाला ते दाखवायचे होते, पण या व्लॉगमध्ये सगळं आपण ते कव्हर नाही करू शकत, तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपण मी जास्त शिरलोच नाही. पण ते पण व्हिडिओ लवकरच येणार आहे, कारण की घराला लावण्यासाठी आपल्याला एक आकाश कंदील आणि पंत्या वगैरे पण आणायचीच आहेत. पण ती आत्ता नाही, काही दिवसानंतर म्हणजे उद्या परवा आहे का ना आपण ती खरेदीसाठी जाणार आहे. त्याचा पण व्लॉग आपण सेपरेट दाखवणार आहे तुम्हाला. त्याची किमती वगैरे पण लवकरच भेटणार आहे आपल्या चॅनलवर. तर बघूया आपण नाही का. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल. आणि ज्यांनी मला रिक्वायरमेंट दिली होती की बाबा तुम्ही बारामतीचे फक्त जो डेकोरेशन त्यांना बघायचं होतं ती डेकोरेशन दाखवा म्हणून, तर ते पण सॅटिस्फाय असलेलं आपल्या ह्या व्हिडिओनी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच सपोर्ट करत राहा मला, ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. मिलते आपको नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. बाय बाय, गुड नाइट.